स्मरणार्थ त्यांच्या आठवणींना स्मृतींना उजाळा देणारी ही स्पर्धा पाहायला मिळते। त्यामध्ये मंगेश राणे यांनी ट्रॉफी स्पॉन्सरशिप केले गेलेत। वेलकम शैलू, आपलं सहर्ष स्वागत आहे। सामन्याला होईल सुरुवात। स्टार्ट ऑफ द मॅच। दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सामन्याला होते सुरुवात। सुमित पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज। अमित एका साईडला तर एका साईडला मेहमूद त्यांना आपण पाहताय। स्टार्ट ऑफ द मॅच। सामना 4 षटकांचा आहे, याची दखल घ्या। सुमित पहिलं षटक हाताळण्याकरता एक ऐरोली एक्सप्रेस जो आपल्याला पाहायला मिळतोय। स्टार्ट ऑफ द मॅच। ऑल द बेस्ट, बेस्ट ऑफ लक बोथ टीम। दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून। पहिलाच बॉल यावेळेला अप्रतिम सरळ चेंडू विकेट कीपरच्या हातामध्ये निघून जातोय। डॉट बॉलची सांगता। विकेट कीपर अतिशय चांगल्या पद्धतीने विकेट कीपिंग करत असताना राहुल काय बॅटिंग केली, सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहिलं। कनक 11 टीम आपण जेवण केल्याशिवाय मात्र जाऊ नका आणि अजय यांना विनंती करेन की आपला सन्मान या ठिकाणी करणार आहोत। या वेळेला खेचून मारलाय ऑन साइडला, डिपेंड विकेटला फिल्डर आहेत, मात्र फर्स्ट अटेम्प्टला बॉल सुटला होता, परंतु त्यानंतर अतिशय सुंदर पद्धतीने कॅरी केला बॉल। फर्स्ट विकेट डाऊन। मेहमूद कागदोपत्री स्ट्रॉंग होते, मैदानाच्या आतमध्ये काहीच करू शकले नाही। 2 बॉलच्या समाप्तीनंतर 1-0। कुलदीप मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। कुलदीपला आपण पाहतायत। सुमित पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर। 4 षटकांचा सामना आहे। जबरदस्त पावसाने हजेरी लावले आणि त्यामध्ये आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून एक पर्यटन स्थळ म्हणून सुरूची बीच हे चर्चेत राहिलेलं। अगदी पाठीमागे समोरच आपण पाहिलं तर समुद्र किनारा, डाव्या साईडला आपण पाहिलं तर सुंदर झाडे झुडपं हिरवळ आणि हे सुंदर मैदान। ऑन साइडला खूप चांगल्या पद्धतीने कुलदीपच्या बॅटमधून 1 रन नितीन पुढे सरसावेल। तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळते। या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 1 या धावसंख्येवर। 3 बॉलच्या समाप्तीनंतर 1-1। जयू कोळी हे सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना जयेंद्र नायगावरून खास करून उपस्थित झालेत।
चांगला बॉल. वेलकम जयू. जयेंद्र कोळी या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा वेलकम. आणि दरम्यान आपण पाहू शकाल विकेट डाऊन, फलंदाज बॅक टू द डगआउट, मिस्टर अमित गॉन. जो संघ जिंकेल तो संघ पालघर 11 या टीम बरोबर आजच्या दिवसातील ती मॅच खेळेल. फायनलमध्ये जाण्यासाठी पडझड आपल्याला पाहायला मिळेल. अतिशय चांगलं क्रिकेट, पाकदरी ट्रॉफी 2025चा हा शानदार सोहळा आपल्याला पाहायला मिळतो. तर खूप पुढे चाललंय रबर बॉल क्रिकेट सुद्धा. आता आपण थैमान आलंय असं म्हणायला वावगं ठरणार नाही. अजून एक स्पर्धा 70-70 प्रेझेंट घेऊन येते. 11 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर जी सिरीज होणार आहे, टेस्ट मॅच सारखी 2 इनिंग्स आपल्याला पाहायला मिळतील. अप्रतिम चांगला बॉल. श्रीकांत अपटेकर ह्या वेळेला पुल करण्याचा प्रयत्न केला होता. रिॲक्शन त्यांचं लगेच दर्शवलं गेलंय आणि राहुलच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय. खूप चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा आणि भेदक मारा या 2 गोष्टींच्या जोरावर, विश्वासाने, अनुभवाच्या बळावर आतापर्यंत चांगली गोलंदाजी करताना आपण पाहू शकतायत. संघाची धावसंख्या फलकावर 1. प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले होते. आणि इथून जर आपण पाहिलं तर पहिलं षटक, सफल षटक पाहायला मिळालं. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या फलकावर 1 बाद 1. अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग एअर बाय सुमित. ॲप्रिसिएशन बॉलिंग यावेळेला पाहायला मिळाली. विलक्षण कामगिरी, आपल्या बोटांतील जादू दर्शवत असताना पाहायला मिळाला मिस्टर सुमित. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॉलिंग बाय सुमित. प्रशांत गोलंदाजी मार्कवर. राऊंड द विकेटने गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. पहिला बॉल घेऊन दुसऱ्या षटकातील कुलदीप समोर यावेळेला आधून टाकण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, मात्र तेवढे शार्प आहेत विकेटकीपर. नो बॉलचा इशारा खेळपट्टीच्या बाहेर असावा आणि त्यामुळे आपण पाहतायत नो बॉलचा इशारा येतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 2 या धावसंख्येवर. 2 रन ऑन दी बोर्ड. चेंडू आपण पाहिलाय, यस, व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवर. एक्स्ट्रा स्वरूपात धावा खर्च झालेत. काय अफाट मेहनत कुद्दूसभाई अन्सारी यांची आपल्याला पाहायला मिळते. बॉल शोधण्यापासून सगळ्या गोष्टी ते मात्र ते अद्यावत करताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. फिल्डर येत आहेत प्रशांत, परंतु फ्री हिटचा बॉल, कारण या अगोदरचा व्हाईट बॉल आणि त्या अगोदरचा नो बॉल होता, त्यामुळे कंटिन्युअस फ्री हिट राहिला. आणि इथून आपण पाहतायत 1 रन मिळेल कुलदीपच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 1 बाद 4. प्रथम बॅटिंग करत असताना श्री मोटर्स 11 ही टीम यावेळेला श्रीकांत अपटेकरच्या बॅटमधून काय क्लास, आभाळाला मानवंदना देणारा हा श्रीकांत अपटेकरच्या बॅटमधून खणखणीत षटकार. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते तब्बल आता 10-2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 10 रन, लॉस ऑफ 2 विकेट. पहिली सफलता आपण पाहिली, मेहमूद लवकरात लवकर बाद झाले
आणि त्यानंतर आपण पाहतायत अमित लवकरात लवकर बाद झाल्यानंतर आता श्रीकांत आपटेकर जबाबदारीचा खेळ स्वीकारतायत. चेंडू पाठीमागे निघून जाईल. थर्ड मॅनला ऑन दी टोस खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. 1 रन मिळेल. या एकेरीने संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 11. अप्रतिम चांगला बॉल पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते आतापर्यंत 11 या धावसंख्येवर 11 रन. वेळेला खूपच बाहेर आउटसाइड द ऑफ स्टंप. प्रशांत गेल्या मॅच मध्ये अतिशय चांगली गोलंदाजी दर्जेदार राहिली होती, परंतु आता थोडीशी कुठेतरी लाईन अँड लेन स्वैर मारे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 12 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. बॉल टप्पा पडल्यानंतर 1 फॉर ओव्हर यावेळेला पाहायला मिळतोय. फर्स्ट बाउन्स मात्र दिला नव्हता, त्यामुळे आपण पाहू शकतायत हा फर्स्ट बाउन्स आहे. रिव्ह्यू वगैरे नाहीये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 12 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. ऑन साइडला खेळला गेलाय. फटका तर छान आहे. फिल्डर त्या ठिकाणी नितीनला चेंडू बीट करत निघून जाईल. 4 धावन करता मेल. खणखणीत चौकार. गुड शॉट. 4 रन. जबरदस्त बॅटिंग करत असताना आपण पाहतायत कुलदीप. संघाची धावसंख्या 16 रन. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बॉल फेकून झालेत आतापर्यंत. हसन आम्हाला माहिती देत आहेत. 2 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झाला आणि 8च्या सरासरीने 16 धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. वय वाढलं तरी खेळण्याची भूक काही अजून मिटत नाहीये. हे 40+ क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. वय फक्त आकडा आहे. खेळ म्हणजे अजूनही तरुणाईचा झरा असं म्हणायला वावगं ठरणार नाही. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 16 धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. जो संघ जिंकेल तो संघ पालघर 11 या टीम बरोबर खेळेल. 16 रन. तिसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाज राहुल आपल्या गोलंदाजी मार्कवर. राऊंड द विकेटने राहुल. पहिलाच बॉल बाउन्स मिळाला आणि इथून मात्र पंच दर्शवतायत ज्या पद्धतीने हा बाउन्स आपण पाहू शकाल. अपेक्षित बाउन्स होता, त्यामुळे पंच त्या ठिकाणी दर्शवतायत की 1 फॉर ओव्हर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 16 डॉट बॉल. पहिलाच बॉल डॉट. तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16. ऑन साइडला जरूर खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. 1 रन मिळेल. दुसऱ्या रनसाठी प्रयत्न होता, परंतु एकच धावेवर श्रीला सॅटिस्फाईड राहावं लागेल. एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 17. 2 बॉलच्या समाप्तीनंतर तिसऱ्या षटकातील 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. सेव्हन्टीन 17 रन 2 बॉलच्या समाप्तीनंतर. कुलदीप ऑन साइडला मोठा प्रहार पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू थबकतोय पाण्यामध्ये. चेंडूला फील्ड करतील सुमित. तत्पूर्वी 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या 18 जाऊन पोहोचली गेले. युनायटेड ऐरोली वर्सेस आपण पाहता श्री मोटर्स 11. या 2 टीमच्या दरम्यान हा सामना पाहायला मिळतो. जो संघ जिंकेल तो पालघर 11 बरोबर खेळेल सेमीफायनल आणि त्यामधून जो संघ जिंकेल तो फायनल मध्ये प्रवेश करेल. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळले होते. चांगला बॉल डिलिव्हर करत असताना मॅग्निफिसंट डिलिव्हरी. भन्नाट वेग
पा वेग असून चालत नाही, तर योग्य ती दिशा, योग्य तो टप्पा जर तुमचा असेल तर डेफिनेटली भल्या भल्या फलंदाजाला तुम्ही थैथया नाचवू शकता, आणि तेच केलं आतापर्यंत राहुलने. मोठा प्रहार पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न, शरीरभेदी मारा होता. सुमित त्या ठिकाणी येत आहेत, हुलकावणी देण्याचा प्रयत्न केला गेला होता, कोणती धाव येणार नाही. अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना धावा थांबलेत. 5 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 18 रन ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. ऑन साईटला कडक शॉट. श्रीकांत आपटेकर याच्या खेळावरून जाणवतं क्लास आणि पॉवर यांचा परफेक्ट संगम काय असतो ते दाखवून दिलं श्रीकांत आपटेकर या बॅटरने. या षटकाराने संघाची धावसंख्या 24 धावा 3 षटकांच्या समाप्ती अखेर. कुद्दूसबाई यांचं मनपूर्वक धन्यवाद. 24 धावा झालेत. कुद्दूसबाई चहाला वेळ नसतो, वेळेला चहा हवा. आणि सुरुची बीचच्या मैदानात आल्यानंतर ती लेट झिया खान ट्रॉफी असेल, गणेश काकड सरांची स्पर्धा असेल, त्यानंतर आपण पाहिलं महेश पागदरे सरांची स्पर्धा असेल, तेव्हा आम्हाला मात्र नेहमीच, परंतु या स्पर्धेमध्ये सुद्धा आपण पाहतो VIP ट्रीटमेंट मिळते. त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आहे. वेळेवर जेवण, वेळेवर चहा, सगळ्या काही गोष्टी. गोलंदाजी मार्कवर नितीन. ऑन साईटला बॅटचा टो लागलाय. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत, परंतु इथे मात्र आपण पाहत आहेत कुलदीप धाव घेण्याच्या तयारीत नाहीये. ऑलरेडी श्रीकांत आपटेकरच्या बॅटमधून धावा आलेत, परंतु कुलदीप स्वतःवर आत्मविश्वास ठेवतोय. आता इथून कुलदीपला मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल. श्रीकांत आपटेकरने 2 षटकार ठोकले होते, यावरून कुलदीपला थोडासा समंजसपणा दाखवला नाही. बुलाती है मगर जाने का नहीं, बुलाता है मगर जाने का नहीं, हेच दृश्य आपल्याला पाहायला मिळालं. जुल्फिकार शेख अर्थातच बट्टूभाई या ठिकाणी उपस्थित होत आहेत. वेलकम. ग्रेट पर्सन, ग्रेट विकेट कीपर, आणि खुश असतील यंगस्टर पापडी टीम पुढे येत असताना फायनलमध्ये प्रवेश करते. महेश पागदरे साहेब पुन्हा एकदा मात्र सज्ज होत आहेत. आयोजन, परिवार, त्यानंतर ड्युटी याचं ताळमेल म्हणजेच महेश पागदरे साहेब. रोहित. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. अजय बोरगरे आपण यायचं आहे. आपलं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. महाराष्ट्र 40+ क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, उपाध्यक्ष. 1 रन मिळाली संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 25. नितीन ओव्हर द विकेटने अप्रतिम चांगला बॉल. या अजयजी बोरगरे यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करूया. मंगेश राणे साहेबांना मी विनंती करेन, अजय बोरगरे यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत. या अजय बोरगरे सर, या षटकानंतर आपण करू.
2 मिनिटं अजय सर. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय, त्यामुळेच कुलदीपने मात्र अट्टास केला. श्री तू घाबरू नको, मी आहे. मात्र हा षटकार, खऱ्या अर्थानं हा षटकार आपल्याला पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ती आता 32 या धावसंख्येवर 32 रन. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 4. पुन्हा एकदा बॉल तयार. गोलंदाजी मार्कवर नितीन. शॉर्ट बॉल होता. कुलदीपने परफेक्ट अगोदर बॉलला ओळखलं होतं. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. फिल्डर त्या ठिकाणी धावतायत. स्वतः विकेट किपर राहुल जीवाची आकांक्षा करतायत. 2 रन तर मिळतील. मात्र इथून जर आपण पाहिलं तर तिसऱ्या रनसाठी राहुलने खूप चांगली त्या ठिकाणी हुलकावणी देण्याचा प्रयत्न केला. अखेरकार विकेट मिळाली. या 2 रन्स मिळतील. संघाची धावसंख्या 34. शेवटचा बॉल. या आपण स्वागत सन्मान करूया अजय बोरगरे सरांचं. या अजय बोरगरे यांचं यथोचित स्वागत सन्मान कनक इलेव्हनचे कॅप्टन आपण पाहत आहेत आणि मंगेश राणे सर यांच्या शुभ हस्ते रियान. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय, फोर्स केलाय. फिल्डर येत आहेत, कोणतीही चुकी करणार नाहीये. नो मिस्टेक, ग्रेट कॅच. फलंदाज बाद. शेवटच्या बॉलवर 35 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. 35 रन्स टू विन. 35 धावा विजयाकरिता 24 बॉल मध्ये. 35 रन्स टू विन. या अजय बोरगरे सर यांचं आपण थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. पहा, महाराष्ट्र क्रिकेट 40+ असोसिएशनच्या भरपूर टीम आपल्याला पाहायला मिळतात, परंतु अजय बोरगरे सर, महेशजी पागदरे साहेबांनी, मंगेश राणे असतील, त्यानंतर कुद्दूसभाई अन्सारी असतील, सादिकभाई अन्सारी असतील, अफजल अत्तारी असतील, सुयोग वैती असतील, शैलू असतील, प्रथमेश पप्पू असेल, तर यांच्या माध्यमातून जी स्पर्धा भरवलेली आहे 16 टीम्स तब्बल या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. तर काय म्हणतील या स्पर्धेविषयी, थोडक्यात मनोगत कसं व्यक्त करतील या स्पर्धेच्या माध्यमातून? त्यामध्ये तुम्हाला 2 दिवस सर्व खेळाडूंना तब्बल जर आपण पाहिलं तर जवळजवळ जेवण सुद्धा स्वादिष्ट मिळालं. तर या सर्व आयोजनबद्दल काय म्हणतील आपण? खरंच खूपच चांगली अरेंजमेंट केलेली आहे आणि 2 दिवस जेवण करून, पहिली गोष्ट तर 16 टीम करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. 40+च्या 16 टीम केल्यात, त्यासाठी महेश सरांचं मनापासून आभार आहेत. कारण की 8 टीम होत नाहीत आणि तिथे 16 टीम केल्यात आणि जेवणाची वगैरे खूप चांगली अरेंजमेंट केली आहे. सगळीकडेच नसतेच अशी अरेंजमेंट, त्यामुळे खूप चांगली टुर्नामेंट आहे. खूप खूप धन्यवाद अजयजी बोरगरे सर यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. महेशजी पागदरे साहेब यांच्या वतीने आपला प्रवास सुखाचा हो, आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. चला, फिल्डिंग सजून घ्या. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये. सुमित आणि राहुल मंद मंद पावलांनी खेळपट्टीच्या दिशेने येत आहेत.
रुपेश मॅचचा आनंद घेत असताना गौतम अक्रे यांना आपण पाहू शकतायत. विश्वनाथ दवणे तर पहिल्या मॅच नंतर काहीतरी थोडंसं कानमंत्र दिलं असेल कल्पेशला 2 झेल सुटल्यानंतर, आणि त्यानंतर कल्पेश यांनी जो झेल टिपला ना तो अप्रतिम होता. प्रणय घरत अफजल अत्तारे यांच्या समवेत थोडीशी बातचीत करत असताना आमच्या कॅमेऱ्यात बंदिस्त होत आहेत. केवल पाटील यांच्या समवेत चला फिल्डिंग सजून घ्या. वेळ फार दवडला जातोय. अजून 2 मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत. 4:30 वाजलेत बरोबर घड्याळात. 35 धावांचं लक्ष्य. चला घाई करा. 2 बॅटर ऑलरेडी त्या ठिकाणी सेट झालेत, सुमित आणि राहुल. गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळतोय. रिहान आपल्या गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक हाताळण्याकरिता. चला घाई करा, वेळ दौडू नका. स्टार्ट ऑफ द मॅच. पहिला चेंडू घेऊन येईल. बॉल तयार. युनायटेड ऐरोली टीम चला घाई करा. बॉल यावेळेला डिलिव्हर करायचा लवकरात लवकर. पहिलाच बॉल यावेळेला बॅटची एज घेत चेंडू निघून जाईल. शॉट थर्ड मॅनला. महमूद पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी सिंगल मिळत. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या बिनबाद 1 वर जाऊन पोहोचले गेले. षटक क्रमांक पहिला आहे. 35 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे सुप्रसिद्ध असं मैदान. पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर 1 रन. पुन्हा एकदा बॉल तयार. राईट आर्म राऊंड विकेटने. यावेळेला राहुल पुल करण्याचा प्रयत्न केला होता. 1 रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी प्रयत्न आहे का? रिस्क घेण्याचा प्रयत्न दोन्हीही बॅटर करत नाहीयेत, कारण त्यांना माहिती आहे 35 धावांचं लक्ष्य आहे. इथे जर विकेट दिली तर कदाचित प्रतिस्पर्धी संघ हवी होताना आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या 2 बॉलच्या समाप्तीनंतर बिनबाद 2. या षटकाराने संघाची धावसंख्या फलकावर तब्बल 8. चांगला फटका होता. लो फुलटॉस बॉल. यावर कधी कधी विकेट सुद्धा मिळते या बॉलवर, परंतु टायमिंग बेमिसाल पाहायला मिळाला. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 8. षटक क्रमांक पहिलं. चौथा बॉल घेऊन रिहान. यावेळेला डान्सिंग डाऊन द ट्रॅक. बॅटचं
परफेक्ट ह्या वेळेला आपण पहिला मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होऊ शकला नाही, परंतु सुमित आणि राहुलने जी आतापर्यंत कामगिरी केली ती नेत्रदीपक कामगिरी पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचली गेली. जी स्टार्ट हवी होती ती स्टार्ट जरूर मिळवून दिले गेले. ज्याप्रमाणे नदीला झरण्याची गरज असते तसंच क्रिकेटमध्ये सलामीवीरांना चांगली सुरुवातीची गरज असते आणि ती सुरुवात यावेळेला पाहायला मिळते. ऑन साईडला खेळले गेले. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू वळतोय. तत्पूर्वी मेहमूद स्वतः परिश्रम करतायत, मात्र इथे आता टेक्निक ती सर्व काही माहिती पडले फलंदाजाला, त्यामुळे आता फलंदाज शार्प झालेत. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 10 रन ऑन द बोर्ड लागले आहेत. विजयासाठी 25 रनची आवश्यकता. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. इनसाइड आउटचा फटका आहे. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत आणि या वेळेला मात्र शेवटच्या मोमेंटला कॅच ड्रॉफ्ट. अमित त्या ठिकाणी पुढे सरसावले होते, परंतु आपण पाहिलं हा झेल किती मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट होता. संघाची धावसंख्या फलकावर आता तब्बल जाऊन पोहोचते. 14 या धावसंख्येवर 14. विजयासाठी 21 रनची आवश्यकता आहे. 18 बॉल 21 रन. हा झेल खूप महत्वपूर्ण होता, परंतु अमित त्या ठिकाणी आपण पाहिलं कॅच कॅरी करण्याच्या प्रयत्नात शेवटच्या मोमेंटला बॉल सुटला आणि अखेरकार चौकार सुद्धा मिळाला. 18 बॉल 21 रनची आवश्यकता. संघाची धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचली गेली. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालं. 18 बॉल आणि 21 रन. श्रीकांत अपटेकर आपल्या गोलंदाजी मार्कवर. बॅटिंग करताना विथ द बॅटने खूप चांगली बॅटिंग केली. आता विथ द बॉलने कशा पद्धतीने आपल्या फिंगरचा वापर करतोय याकडे लक्ष असणार आहे. संघाची धावसंख्या 14. श्रीकांतचा पहिलाच बॉल ऑन साईडला खेळलाय, मात्र फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर कॅच ड्रॉप कुलदीप. खराब कामगिरी. ऑलरेडी या वेळेला छोटी धावसंख्या आहे. बँक बॅलन्स कमी असेल आणि उधळण जास्त केली तर काहीच राहणार नाही. तसंच क्रिकेटच्या खेळामध्ये ऑलरेडी फलकावर धावा कमी, अशा प्रकारच्या मात्र कॅच ड्रॉप, त्यामध्ये धावांची भर, म्हणजेच इथे पराभवाची चव चाखण्यास मिळेल की काय. ऑन साईडला खेळलाय. पुल करण्याचा प्रयत्न होता. षडम पुल केला जातोय. मिस टायमिंग स्ट्रोक. रिहान बॉलला फील्ड करेल. तत्पूर्वी 1 रन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 17. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 2. षटक क्रमांक 2 हे प्रगतीपथावर. अप्रतिम चांगला बॉल. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. सरळ चेंडू विकेटकीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. मेहमूद. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 17. या धावसंख्येवर 17. 3 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. टॅप केला जातोय, मात्र संघाची धावसंख्या स्थिर राहिले. आतापर्यंत आपण पाहिलं तर 17 वर जाऊन थांबले गेले. 4 बॉलचा खेळ झालाय. श्रीकांत खूप चांगली गोलंदाजी. अनुभवाचा वाघ आहे श्रीकांत अपटेकर, नो डाऊट.
अनुभवाच्या बळावर आतापर्यंत चांगली गोलंदाजी. येणारी 14 बॉलमध्ये विजयासाठी 18 रनची आवश्यकता. सामना बॅलन्सिंग आहे. 14 बॉल 18. यावेळेला सरळ बॅटचा वापर जरूर केला गेलाय. एक रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी प्रयत्न होता. रोहित पुढे सरसावतोय. चांगली फिल्डिंग. एका धावेनिशी दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुमित करतायत. म्हणजे धावांची भूक पहा. एक रनसाठी संघर्ष करताना काय संघर्ष असतो. क्रिकेटच्या खेळामध्ये संघर्षाशिवाय जीवन नाहीये आयुष्यात. 18 रन. ऑन साइडला पूल केलंय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सरळ चेंडूला लॉंगेस्ट अँड स्ट्रॉंगेस्ट. पाकदरी ट्रॉफी षटकार 6. थोडासा उसळी घेणारा चेंडू होता. अगोदर रीड केलं होतं. जर बाउन्स मिळाला तर डेफिनेटली षटकार येईल. 24 रन झालेत. 11 रनची आवश्यकता. येणारे बॉल आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये 11. युनायटेड ऐरोली या टीमला विजयाकरिता. रोहित आहे का? 24. 12 बॉल आणि 11 रोहित गोलंदाजी मार्कवर. तिसऱ्या षटकातील पहिला बॉल. यावेळेला अप्रतिम स्टेप आउटहून खेळले गेलेत. एक रन तर मिळेल. एकच धावेवर सॅटिस्फाईड होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 25. काय तंत्रशुद्ध फटके पाहायला मिळतात सुमित आणि राहुलच्या बॅटमधून. असं नाहीये की वेडेवाकडे स्ट्रोक खेळले जातात. प्रॉपरली क्रिकेटिंग शॉट जे आहेत क्रिकेटच्या इतिहासामध्ये ते प्रॉपरली क्रिकेटिंग शॉट पाहायला मिळत आहेत. यावेळेला ऑन साइडला हुक केलंय. एक रन तर डेफिनेटली पळून पूर्ण केली जाईल. दुसऱ्या रनसाठी प्रयत्न असेल का. मेहमूद पुढे सरसावतायत. एक रन येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 26. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 26. 9 रनची आवश्यकता. येणारे बॉल आहे तुमच्याकडे 10. 10 बॉल आणि 9 रन हे सामन्याचं समीकरण. यावेळेला अप्रतिम स्टेप आउटहून खेळलेत. एक रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी प्रयत्न असेल. नो डाऊट अबाउट इट. तिथे बॉल शोधावा लागेल की काय. मात्र तिसऱ्या रनसाठी प्रयत्न होता. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 28. 7 रनची आवश्यकता. बॉल आहेत 9. काय बॅटिंग यावेळेला केली. दोन्ही फलंदाज आणि चिकाटी प्लेयर आहेत आणि या संघाची खऱ्या अर्थानं भिंत म्हणून हे दोन्ही फलंदाज पाहायला मिळत आहेत. सेन्सिबल बॅटिंग. सेन्सेशनल क्रिकेट. विकेट आणि डॉट बॉलच्या शोधामध्ये रोहित आहेत. 9 बॉल आणि 7 रनची आवश्यकता. पुन्हा एकदा बॉल तयार. क्षेत्ररक्षण थोडंसं जवळ आणलं गेलंय. शॉट थर्ड मॅन आतमध्ये घेतला गेलाय. डीप बॅकवर्ड पॉइंट. फिल्डर थोडासा पुढे आहे. यावेळेला आपण पाहतायत एक मोठा गॅप मिड ऑफ आणि लॉंग ऑफ मध्ये आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हर थोडंसं खाली पाहायला मिळतोय. 28 रन. 7 रनची आवश्यकता. यावेळेला पुन्हा एकदा स्टेप आउटहून खेळण्याचा प्रयत्न केला. 1 रन मिळेल का. मात्र जोराने फेकी झाली होती. एकच धावेवर सॅटिस्फाईड स्मार्ट सिंगल. संघाची धावसंख्या 29. 6 रनची आवश्यकता. 6 रनची आवश्यकता. 8 बॉल आणि 6 रन. रोहित राहुल थोडेसे थकलेले जरूर दिसत आहेत कारण सिमेंट कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवर पावसामध्ये धावणं ही काही खाऊ गोष्ट नाहीये. गवतातून चिखलातून अशा प्रकारच्या
फिल्डिंगचा दर्जा दाखवणं हे सुद्धा खाऊ गोष्ट नाहीये. इथून पुन्हा एकदा मात्र बॅटचं फेस ओपन करत असताना प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले. एक रन डेफिनेटली पळून पूर्ण केली जाते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते जवळजवळ 30 या धावसंख्येवर. आता बॉल आहे 7 बॉलमध्ये 5 रनची आवश्यकता. युनायटेड ऐरोली या टीमला विजयाकरिता 7 बॉल 5. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत. एक रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी प्रयत्न आहे का? फिक्की येईपर्यंत एकच धावेवर सुमितला सॅटिस्फाईड राहावं लागेल. आता बॉल आहे 6 आणि 6 बॉलमध्ये विजयाकरिता धावा हव्यात त्या 4. 6 बॉल 4. जबरदस्त बॅटिंग करत असताना 40+ खेळाडू. 6 बॉल आणि 4 रनची आवश्यकता आहे. 6 बॉल्स रिमेनिंग अँड 4 रन्स रिक्वायर्ड टू विन. चला घाई करा जरा, 4:45 वाजलेले आहेत घड्याळात. अजून आपल्याला 2 सामने कव्हर करायचे आहेत. पालघर 11 टीम सज्ज राहायची आहे. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. कुलदीपला आता काहीतरी करावं लागणार आहे, कारण एक कॅच ड्रॉप झाल्यानंतर धावांचा वेग तैयार है भाई. अप्रतिम. जबरदस्त यावेळेला फटका पाहायला मिळतोय. सिंगल मेल, सिंगल मधून डबल कन्वर्ट केले गेले. 2 रन तर इन्क्लूड केल्या जातील. या दुहेरीने तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न फेकेपर्यंत यावेळेला आपण पाहिलं तर 3 धावा कंप्लीट. स्कोर आर लेवल. 1 रनची आवश्यकता आहे. खाली आहे बघा तिकडे. 5 बॉल आणि 1 रनची आवश्यकता. फिल्डिंग जरूर पुढे आणले गेले. क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये आपण सातत्याने पाहिलंय इंग्लंड आणि भारत. तेंडुलकर, अँडरसन काही ट्रॉफी गाजली होती आपण पाहिलं, आणि इथून चांगल्या पद्धतीने आपण पाहत आहेत विजयावर शिक्कामोर्तब केला गेला. तो संघ युनायटेड ऐरोली, कॉंग्रॅच्युलेशन. आणि बिनबाद जी भागीदारी आत्तापर्यंत पाहायला मिळते, जी पार्टनरशिप पाहायला मिळाली. क्रिकेट हे वयाचं नसतं, क्रिकेट हे मनाचं असतं. आणि क्रिकेटमध्ये जर तुम्ही मैदानाच्या आतमध्येच ऑलरेडी पराभूत झालात असं समजलं स्वतःला, तर तुम्ही कधी पुन्हा जिंकू शकणार नाहीत. म्हणून क्रिकेटच्या खेळामध्ये जिद्दीने खेळा.